Welcome student. Today we will learn about the topic aldehydes, ketones and carboxylic acid. Aldehydes, ketones and carboxylic acid. In aldehydes, ketones and carboxylic acid, we will study the preparation of aldehydes and ketones from esters. या रिएक्शन आपण काही रिएक्शन आपण पाहिलेले आहेत. प्रिपरेशन रिएक्शन काही पाहिलेले आहेत. त्यामध्ये आता ही पुढची रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम ईस्टर. आता ईस्टर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा आपण 11th स्टँडर्डला फंक्शनल ग्रुप पाहिलेला आहे ईस्टरचा फंक्शनल ग्रुप काय आहे आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर हा जनरल फॉर्म्युला आहे आणि त्याचा फंक्शनल ग्रुप काय आहे बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ आर हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. When ester methods of preparation of aldehydes and ketone from esters, when esters which on reacts with diisobutyl aluminum hydride हा diisobutyl aluminum hydride हा याचा शॉर्ट फॉर्म आहे बघा हा याचा शॉर्ट फॉर्म आहे diisobutyl aluminum hydride to gives corresponding ketones aldehydes or ketones to gives corresponding aldehydes or ketone. आता यामध्ये ही रिएक्शन नेमकी कशी होते हे यामध्ये दिलेलं नाही. जशी रिएक्शन आहे त्या पद्धतीने आपण रिएक्शन करायची. when ester which on reacts with diisobutyl aluminum hydride to gives corresponding aldehyde. हे ईस्टर आहे ईस्टर हे अल्डिहाइड आहे अल्डिहाइड ईस्टर which on reacts with diisobutyl aluminum hydride to gives corresponding aldehyde. आता यामध्ये R दोन्ही ही जे R आहेत आपण हे R हे मिथिल ग्रुप घेऊया मिथिल ग्रुप CH3 C डबल बॉन्ड O O CH3 याला आपण मिथिल ऍसिटेट म्हणतो. मिथिल ऍसिटेट ईस्टर लाइक मिथिल ऍसिटेट which on reacts with diisobutyl aluminum hydride diisobutyl aluminum hydride to gives R म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेतलेला आहे म्हणून त्या ठिकाणी अल्डिहाइड जे आहे अल्डिहाइड CH3CHO acetaldehyde is formed. Methods of preparation of aldehydes from ester. When ester which on reacts with diisobutyl aluminum hydride to give corresponding aldehyde. When ester like methyl acetate which on reacts with diisobutyl aluminum hydride to gives aldehyde like acetaldehyde. This is nothing but the methods of preparation of aldehydes and ketone. या ठिकाणी ज्या प्रिपरेशनच्या रिएक्शन आहेत अल्डिहाइड्स आणि केटोन या प्रिपरेशनच्या रिएक्शन या ठिकाणी संपलेल्या आहेत. आता आपण कार्बोक्सिलिक ऍसिड पाहणार आहोत कार्बोक्सिलिक ऍसिड कारण टॉपिकचं नाव जे आहे हे टॉपिकचं नाव अल्डिहाइड्स कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड्स कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आता यातला कार्बोक्सिलिक ऍसिड आपण पाहूया कार्बोक्सिलिक ऍसिड. What is functional group of carboxylic acid? हा functional group आपण 11th स्टँडर्डला पाहिलेला आहे. Functional group of carboxylic acid. Functional group bond C double bond O bond OH. कार्बोक्साइल ग्रुप म्हणतो आपण याला कार्बोक्साइल ग्रुप असं म्हणतो आपण बॉन्ड C double bond O bond OH कार्बोक्साइल ग्रुप हा याचा फंक्शनल ग्रुप आहे. आता कार्बोक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन काय आपल्याला सांगता येईल वेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कारण हे जे टॉपिक चालू आहे केमिस्ट्रीचे वेगवेगळे ब्रँच असतात यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री फार्मास्युटिकल केमिस्ट्री स्ट्रक्चरल केमिस्ट्री कोऑर्डिनेशन केमिस्ट्री अशा अनेक ब्रँच ह्या केमिस्ट्रीच्या आहेत आणि त्यामधल्या काही ब्रँचचे या ठिकाणी टॉपिक दिलेले आहेत. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले हे टॉपिक आहे. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यावर डेफिनेशन कार्बोक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला दी ऑर्गॅनिक कंपाऊंड
कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा असल्यामुळं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच वन ऑर मोर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ एच बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच म्हणजेच कार्बोक्साइल ग्रुप्स आर प्रेझेंट इन देअर मॉलिक्युल्स आर टर्म्ड एज कार्बोक्सिलिक ऍसिड. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच one or more carboxyl groups are present in their molecules are termed as carboxylic acid. are termed as carboxylic acid. किंवा आपण पाहिलेलं आहे कार्बोनिल ग्रुप पहा बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड. the organic compounds in which the carbonyl group is attached with one alkyl and one OH group. one alkyl and one OH groups are termed as carboxylic acid. are termed as carboxylic acid. Then classification of carboxylic acid. Depending upon the number of carboxyl group, that is bond COOH, the bond C double bond O bond OH are present in their molecules. They are classified as classification of carboxylic acid. Carboxylic acid. Classification of carboxylic acid. They are classified as depending upon the number of carboxyl group. Bond COH groups are present in their molecules. They are classified as monocarboxylic acid. Monocarboxylic acid. Monocarboxylic acid. Monocarboxylic acid. The carboxylic acid in which only one bond COOH group carboxyl groups are present in their molecules are termed as monocarboxylic acid. The carboxylic acid in which only one carboxyl group are present in their molecules are termed as monocarboxylic acid. Monocarboxylic acids, for example, acetic acid CH3COOH, acetic acid, propanonic acid C2H5COOH, propanonic acid, formic acid HCOOH, formic acid. These are the monocarboxylic acids. कारण का मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड कोणाला म्हणतो आपण की ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ओन्ली वन एकच यामध्ये कार्बोक्साइल ग्रुप म्हणजे बॉन्ड COH ग्रुप प्रेझेंट आहे असं जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड एकच त्यामध्ये COH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून त्याला मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. त्यामध्ये हे ऍसिटिक ऍसिड आहे, प्रोपॅनिक ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड आहे. ठीक आहे. देन डायकार्बोक्सिलिक ऍसिड. डायकार्बोक्सिलिक ऍसिड organic compounds or acids in which two carboxyl groups are present in their molecules. आता हे जे क्लासिफिकेशन आहे हे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मधलं आहे. ऍक्च्युअल कसं आहे पहा ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड हे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचं क्लासिफिकेशन आहे. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड ॲलिफॅटिक यामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक म्हणजे काय की ज्या कंपाऊंड मध्ये ॲरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झीन रिंग प्रेझेंट नाही असं जे आहे त्याला ॲलिफॅटिक आपण म्हणतो. त्यामध्ये हे क्लासिफिकेशन मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड, डायकार्बोक्सिलिक ऍसिड ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये किंवा ऍसिड मध्ये दोन COH ग्रुप प्रेझेंट आहेत असं जे ऍसिड आहे त्या ऍसिडला आपण डायकार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल त्याचं एक्झाम्पल कुठलं ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला COOH ऑक्झॅलिक ऍसिड. यामध्ये पहा दोन कार्बोक्साइल ग्रुप आहेत म्हणून याला डाय म्हणते आणि कार्बोक्साइल ग्रुप आहे म्हणून कार्बोक्साइल. डायकार्बोक्सिलिक ऍसिड ऑक्झॅलिक ऍसिड एक्झाम्पल. ठीक आहे. आता त्यानंतर ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड याचं एक्झाम्पल द ऍसिड इन विच 3 कार्बोक्साइल ग्रुप्स आर प्रेझेंट इन देअर मॉलिक्युल्स. acids in which 3 carboxyl groups are present in their molecule. म्हणजे कुठल्याही ऍसिड मध्ये जर
तीन COH ग्रुप प्रेझेंट असतील, कार्बोक्साइल ग्रुप प्रेझेंट असतील तर त्याला आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. जर 3 COH ग्रुप प्रेझेंट असतील तर त्याला आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. त्याच्या नावामध्येच आहे, मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे दोन आणि ट्राय म्हणजे 3 कार्बोक्साइल ग्रुप. आता त्याचं एक्झाम्पल सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिडचे स्ट्रक्चर CH2COOH COOH आणि CH2COOH. पण यामध्ये 3 COH ग्रुप प्रेझेंट आहेत. 3 COH ग्रुप प्रेझेंट आहेत, त्याला आपण सायट्रिक ऍसिड असं म्हणतो. सायट्रिक ऍसिड. आणि हे सायट्रिक ऍसिड जे आहे एक क्लासिफिकेशन ऑफ ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचं आहे. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड त्यामध्ये मोनो, डाय आणि ट्राय. ठीक आहे, दीज आर दी क्लासिफिकेशन ऑफ ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. आता यानंतर ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड याचे एक क्लासिफिकेशन पहा. ऑर्गॅनिक कंपाउंड्स इन which a ring or aromatic ring are present in their molecules and also one or more COH bonds are present. COOH group are present in their molecules are known as aromatic carboxylic acid. Aromatic carboxylic acid म्हणजे काय? aromatic ring alternate double single bond म्हणजे थोडक्यात बेन्झीन रिंग. आणि त्या बेन्झीन रिंगला जर COH ग्रुप एक किंवा अनेक COH ग्रुप अटॅच झाले असतील तर त्याला आपण ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. आता हे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचं क्लासिफिकेशन दे आर अगेन क्लासिफाइड ॲज मोनो. जसं मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तसं मोनो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. हे मोनो ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, डाय ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, ट्राय ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. तसं आता इथं ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मोनो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, मोनो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, मोनो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथं मोनो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आता जशी डेफिनेशन आहे तशीच ही डेफिनेशन. aromatic ring organic compounds in which aromatic ring which is attached with only one COH group, only one carboxyl groups are termed as mono aromatic carboxylic acid. For example benzoic acid यामध्ये पहा ही बेन्झीन रिंग आहे आणि या बेन्झीन रिंगला जर COH ग्रुप अटॅच झाला तर त्याला बेन्झोइक ऍसिड असं म्हणतात. बेन्झोइक ऍसिड. आता इतर बेन्झोइक ऍसिड हे मोनो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचं एक्झाम्पल आहे. COH आणि याला CH3 ग्रुप अटॅच झाला की याला आपण ऑर्थोटोल्युलिक ऍसिड असं म्हणतो. जर समजा इथं OH ग्रुप अटॅच झाला, याला OH ग्रुप अटॅच झाला COOH आणि फक्त OH सॅलिसिलिक ऍसिड असं म्हणतो. सॅलिसिलिक ऍसिड हे सर्व मोनो कार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल आहे. मोनो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा ॲरोमॅटिक मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲरोमॅटिक मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. आता याच्याऐवजी इथं जरी आपण टाईप मध्ये ॲरोमॅटिक मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड म्हटलं तरी चालेल. ॲरोमॅटिक मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड कारण एकच सिंगल कार्बोक्सिलिक ऍसिड आहे म्हणून ॲरोमॅटिक मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड कारण एकच COH ग्रुप प्रेझेंट आहे. बेन्झोइक ऍसिड, टोल्युलिक ऍसिड आणि सॅलिसिलिक ऍसिड. आणखी एक एक्झाम्पल एस्प्रिन आहे. एस्प्रिन COH ग्रुप एका पॉइंटला अटॅच झालेला आहे आणि दुसऱ्या पॉइंटला OCOCH3 ग्रुप अटॅच झालेला आहे. त्याला आपण एस्प्रिन असं म्हणतो. ठीक आहे. दीज आर दी क्लासिफिकेशन. आता जसं ॲरोमॅटिक मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तसंच ॲरोमॅटिक डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. aromatic dicarboxylic acid. The organic compounds in which two aromatic organic compounds in which two COH groups are attached to the aromatic ring or benzene ring are termed as aromatic dicarboxylic acid.
aromatic डायकार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड, aromatic डायकार्बोक्सिलिक ऍसिड. आता फॉर एक्झाम्पल फॅलिक ऍसिड, फॅलिक ऍसिड aromatic रिंग आणि त्या aromatic रिंगला दोन COH ग्रुप अटॅच झालेले असतात, दोन COH ग्रुप अटॅच झालेले असतात, त्याला आपण फॅलिक ऍसिड म्हणतो, त्याला आपण फॅलिक ऍसिड असं म्हणतो. फॅलिक ऍसिड ऑर्गॅनिक कंपाउंड्स इन व्हिच aromatic organic compounds in which two carboxyl groups COH groups are attached to the aromatic ring or benzene ring are termed as aromatic dicarboxylic acid. त्याचं एक्झाम्पल थॅलिक ऍसिड, थॅलिक ऍसिड. ठीक आहे, दीज आर दी क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता क्लासिफिकेशन झाल्यानंतर आता आपण नॉमेनक्लेचर पाहूया. नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. Carboxylic acids are named common name and trivial name. Common name and trivial name. Common name and trivial name म्हणजेच शॉर्ट नेम, कॉमन नेम अँड ट्रायव्हल नेम. आता या कॉमन नेम मध्ये फॉर एक्झाम्पल HCOOH, याला आपण याचे जे कॉमन नेम आहेत त्या कॉमन नेम हे कार्बोक्सिलिक ऍसिडच्या सोर्स वरून त्याचे कॉमन नेम दिलेले आहे. सोर्स वरून म्हणजे त्याची ओरिजिन वरून किंवा सोर्स वरून त्याचा जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम दिलेला आहे. फॉर्मिक ऍसिड फॉर्मिका मधून त्याचा सोर्स आहे म्हणून याला फॉर्मिक ऍसिड म्हणतात. कॉमन नेम फॉर्मिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिड COOH याला ऍसिडिक ऍसिड म्हणतो आपण. ऍसिटिक ऍसिड, ऍसिटम, ऍसिटम म्हणून त्याचा सोर्स आहे ऍसिडिक ऍसिड. प्रोपॅनिक ऍसिड CH3CH2COOH, प्रोपियोनिक, प्रोपियोनिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड हे कॉमन नेम आहे. आयसोब्युटेरिक ऍसिड, पहिल्यांदा ब्युटेरिक ऍसिड CH3CH2CH2COOH, ब्युटेरिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड. आणि नंतर आयसोब्युटेरिक ऍसिड CH3CH3COOH, आयसोब्युटेरिक ऍसिड, आयसोब्युटेरिक ऍसिड. आता या ऍसिड मध्ये आणखी काय पहा, त्याचं कॉमन नेम देत असताना आपण ग्रीक लेटरच्या सहाय्याने सुद्धा त्याचं कॉमन नेम देतो. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या शेजारचा कार्बन हा अल्फा आणि नंतर बीटा, अल्फा आणि नंतर बीटा, म्हणून अल्फा मिथिल प्रोपियोनिक ऍसिड, अल्फा मिथिल प्रोपियोनिक ऍसिड हे त्याचं आपण कॉमन नेम देऊ शकतो. ठीक आहे. आता याचं आयुपेसिन, आयुपेसिन नॉमेनक्लेचर मध्ये हे स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर हे कॉमन नेम किंवा ट्रायव्हल नेम, कॉमन नेम किंवा ट्रायव्हल नेम, आणि हे आयुपीएसी नेम, आयुपीएसी नेम, आयुपीएसी नेम, आयुपीएसी नेम. आता आयुपीएसी नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ending E of the corresponding alkane is replaced by OIC acid. Ending E of the corresponding alkane is replaced by OIC acid. This is nothing but the IUPAC name of carboxylic acid. Now for example alkane, therefore IUPAC name of alkane is ending E. हे जे alkane मधलं ending E जे आहे हे रिप्लेस करायचं आणि त्या ठिकाणी OIC acid हे सबस्टिट्यूट करायचं. म्हणून IUPAC name of the carboxylic acid is alkanoic acid, alkanoic acid, methanoic acid, प्रोपेनॉइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिड, ब्युटेनॉइक ऍसिड, पेंटॅनॉइक ऍसिड. कारण का तर अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हे जे अल्डिहाइड मध्ये CHO हा कार्बन ऍटम आणि ऍसिड मध्ये COOH हा टोकाचा कार्बन ऍटम असतो आणि त्याला नंबरिंग देताना कंपल्सरी एक नंबर द्यायचा आहे. जे रूल्स आहेत आपले आपण अल्केन, अल्केन, अल्काइन किंवा अल्किल हलाइड किंवा अल्कोहोल मध्ये जे रूल्स पाहिलेले आहेत आयुपीएसी नॉमेनक्लेचरचे
तेच रूल्स या ठिकाणी आहेत, फक्त फरक कुठं आहे की त्या ठिकाणी फंक्शन ग्रुप तेवढा चेंज आहे आणि नंबरिंग देताना कंपल्सरी COOH ग्रुपचा कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमला कंपल्सरी एक नंबर द्यायचा आणि नंतर 2 3 4 अशा पद्धतीनं नंबर द्यायचे आणि त्या पद्धतीनं आपण त्याचं IUPAC नेम द्यायचे. म्हणून अल्केन मध्ये एंडिंग ई रिप्लेस करायचं आणि OIC ऍसिड हे सबस्टिट्यूट करायचं. OIC ऍसिड म्हणून अल्कॅनॉइक ऍसिड. आता इथं पहा एकच कार्बन ॲटम आहे, याला आपण मिथेन म्हणतो. एकच कार्बन ॲटम आहे मिथेन. रूल काय सांगतो आपण, अल्केन मध्ये एंडिंग ई रिप्लेस करायचं आणि त्या ठिकाणी OIC ऍसिड सबस्टिट्यूट करायचं. म्हणून हे जे फॉर्मिक ऍसिड आहे कॉमन नेम, याचं IUPAC नेम काय आहे, एंडिंग ई रिप्लेस बाय OIC ऍसिड. म्हणून फॉर्मिक ऍसिडचं यामध्ये मिथॅनॉइक ऍसिड हे याचं IUPAC नेम झालं. HCOOH फॉर्मिक ऍसिड IUPAC नेम मिथॅनॉइक ऍसिड. आता दुसरं स्ट्रक्चर आपण पाहूया CH3COOH. त्याला आपण कॉमन नेम काय आहे, ऍसिटिक ऍसिड मध्ये 2 कार्बन ॲटम आहेत. 2 कार्बन ॲटम असतील तर अल्केन मध्ये होमोलॉगस सिरीज जी अल्केनची आहे त्या होमोलॉगस सिरीज अल्केन मध्ये आपण याला इथेन म्हणतो. इथेन. आता या इथेनचं एंडिंग ई रिप्लेस करायचं आणि OIC ऍसिड हे सबस्टिट्यूट करायचं. एंडिंग ई रिप्लेस करून OIC ऍसिड म्हणून याचं IUPAC नेम हे पहा CH3COOH. याला आपण ऍसिडिक ऍसिड असं म्हणतो. कॉमन नेम ऍसिडिक ऍसिड आणि त्याचं IUPAC नेम इथॅनॉइक ऍसिड हे त्याचं IUPAC नेम झालं. त्यानंतर इथं पहा तिसरं स्ट्रक्चर पाहूया. 3 कार्बन ॲटम आहे आणि 3 कार्बन ॲटम त्याला प्रोपॅनॉइक ऍसिड असं म्हणतो. प्रोपियोनिक ऍसिड. आता 3 कार्बन ॲटम असेल तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो. आणि प्रोपेन एंडिंग ई रिप्लेस बाय OIC ऍसिड म्हणून प्रोपॅनॉइक ऍसिड हे याचं IUPAC नेम झालं. प्रोपॅनॉइक ऍसिड. त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आहे. 4 कार्बन ॲटम आहे, याला कॉमन नेम ब्युटेरिक ऍसिड आहे. अल्केन मध्ये ब्युटेन म्हणतो आपण. अल्केन मध्ये याला ब्युटेन एंडिंग ई रिप्लेस करायचं आणि OIC ऍसिड म्हणून त्याला ब्युटॅनॉइक ऍसिड. त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर पहा. नेहमीप्रमाणे आपण लॉंगेस्ट कंटिन्यू चेन सिलेक्ट करायची, नंबर द्यायचे. COH ग्रुप कार्बन ॲटमला कंपल्सरी एक नंबर द्यायचा आणि नंतरचा कार्बन 2 आणि 3 यामध्ये 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 मिथिल. एकूण 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून प्रोपॅनॉइक ऍसिड. 2 मिथिल याचं IUPAC नेम 2 मिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड. 2 मिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द नॉमेनक्लेचर ऑफ ऍसिड. यामध्ये फॉर्मिक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड, प्रोपॅनॉइक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड आणि आयसोब्युटेरिक ऍसिड हे याचं कॉमन नेम झालं आणि याचं IUPAC नेम हे मिथॅनॉइक ऍसिड, इथॅनॉइक ऍसिड, प्रोपॅनॉइक ऍसिड, ब्युटॅनॉइक ऍसिड आणि 2 मिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड. ओके, धन्यवाद.